आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे गुरुवार 9 जुलै रोजी पुणे शहरात आगमन होणार आहे. लाखो वारकरी, भाविक आणि नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याने शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष वाहतूक नियोजन केले आहे. पुणे शहर पोलीस आणि वाहतूक शाखेने पालखी मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत आवश्यक बदल करण्यात आले असून काही प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीचे वळविणे तर काही मार्गांवर तात्पुरते निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. पालखी मार्गावर गर्दी लक्षात घेऊन पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली असून आपत्कालीन सेवा, सार्वजनिक वाहतूक आणि अत्यावश्यक वाहनांना प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रशासनाने नागरिकांना विनाकारण पालखी मार्गावर वाहनांसह येणे टाळण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक कामाशिवाय प्रवास टाळावा, तसेच प्रवास करताना पर्यायी मार्गांचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान पालखी सोहळ्यादरम्यान शहरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. प्रमुख चौक, पालखी मार्ग आणि संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सीसीटीव्ही आणि नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. प्रशासनाने नागरिकांना वाहतूक बदलांची माहिती अधिकृत माध्यमांद्वारे वेळोवेळी तपासण्याचे आवाहन केले असून सर्वांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही नमूद केले आहे. पालखी सोहळा सुरक्षित, शांततेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. नमस्कार. 9 जुलै रोजी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं, तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यामध्ये आगमन होत आहे आणि याच्यामुळे वाहतुकीवरती काय परिणाम होणार आहे याची आपण माहिती घेऊया. आम्ही जो पालखीचा रूट आहे त्याला 3 वेगवेगळ्या एरियामध्ये डिवाइड केलेला आहे. आता पहिला जो एरिया आहे, जो मोखेल, विश्रांतवाडी, संगमवाडी, वाकडेवाडी, खडकी, पाटील इस्टेट, हा एरिया हा साधारण सकाळी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 5 पर्यंत वाहतुकीसाठी बंद असेल. जो दुसरा एरिया आहे ज्याच्यामध्ये गणेशखिंड रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, शिवाजी रोड आणि थोडासा कर्वे रोड, हा परिसर आम्ही शक्यतो 12 नंतर बंद करायला सुरुवात करणार आहे. सो 12 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा परिसर बंद असेल. आणि शेवटचा म्हणजे ज्या ठिकाणी पालखी मुक्कामाला जाते तो म्हणजे पेठ परिसर, ज्याच्यामध्ये शिवाजी रोड, बाजीराव रोड, लक्ष्मी रोड आणि थोडासा नेहरू रोड हा जो बाधित होतो तो संध्याकाळी 5 नंतर त्या ठिकाणचं वाहतूक बंद करायला सुरुवात करणार आहे. त्यामुळे आपला प्रवास आणि आपण बाहेर निघताना याचं जर प्लॅनिंग केलं तर निश्चितच आपलीही गैरसोय होणार नाही आणि पालखीचं मुवमेंट सुद्धा चांगल्या पद्धतीने होईल. याबरोबरच आपल्याला जर पालखीचं लोकेशन पाहायचं असेल तर आपण diversion.punepolice.gov.in ही जर आमचं वेब पेज जर आपण बघितलं तर आपल्याला लाईव्ह पालखीचं लोकेशन मिळेल. म्हणजे आपल्याला दर्शनासाठी जायचं असेल तरी सुद्धा आपली त्याची सोय होईल. नमस्कार. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.